महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ धम्मध्वज यात्रेचे आयोजन 22 ऑगस्ट रोजी भंते विनाचार्य जनतेशी साधणार संवाद। गेल्या अनेक वर्षापासून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा लढा सुरू आहे। अनागरिक धम्मपाल यांनी सुरू केलेला लढा नागार्जुन भंते सुरेई ससाई यांनी जिवंत ठेवला। अनेक वर्षानंतर आकाश लामा, भंते विनाचार्य, भंते के राहुल, भंते सुमित रत्न यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली पुन्हा एकदा हा लढा सुरू झाला आहे। या लढ्याला विविध राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांनी देखील पाठिंबा दिला आहे। याचाच एक भाग म्हणून बीटी ॲक्ट 1949 रद्द करण्यात यावा, महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे यांसह इतर मागण्यांसाठी गल्ली ते दिल्ली आणि न्यायालयामार्फत देखील आता हा लढा सुरू झालेला आहे। या अनुषंगाने बुद्धिस्ट समन्वय संघाच्या वतीने महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ जनसंवाद धम्मध्वज यात्रा काढण्यात येत आहे। मुंबई चैत्यभूमी ते दीक्षाभूमी नागपूर अशी ही जलसंवाद यात्रा असणार आहे। ही यात्रा 22 ऑगस्ट रोजी बुलढाण्यात येत असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील महापुरुषांच्या पुतळ्याला मानवंदना देऊन शहरातून प्रमुख मार्गाने धम्मध्वज यात्रा निघणार आहे। सोबतच भंते विनाचार्य हे गर्दे वाचनालयाच्या सभागृहामध्ये आलेल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत। या धम्मध्वज यात्रेसाठी जिल्ह्यातील तमाम बुद्ध अनुयायांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बुद्धिस्ट समन्वय संघाच्या वतीने करण्यात आले आहे। समितीच्या वतीने बुलढाणा पत्रकार भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाबोधी महाविहार बोधगया येथील महामानव तथागत भगवान बुद्ध यांच्या पावनभूमीत जे विहार आहे ते विहार परकीयांच्या ताब्यात सुरुवात 1949 पासून परकीयांच्या ताब्यात आहे। ते विहार फक्त आणि फक्त बुद्धांच्या ताब्यात असावं याकरिता गेल्या दशकांपासून खूप मोठी मोठी आंदोलनं होत आहेत। त्याचाच एक परिभाग म्हणून भंते विनाचार्य यांच्या व महाराष्ट्रातील प्रमुख भंते यांच्या नेतृत्वात जनसंवाद धम्मध्वज यात्रेचं एक हे केलेलं आहे, आयोजन केलेलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून बुलढाणा शहरात 22 ऑगस्ट 2025 रोजी ही धम्मध्वज यात्रा येणार आहे। धम्मध्वज यात्रेमध्ये सकाळी 10 वाजता धम्मगिरी येथे ध्वजारोहण होईल। त्यानंतर 12 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरच्या महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन होईल आणि 12:30 वाजता ही धम्मध्वज यात्रा पदयात्रा स्तंभ चौक, जनता चौक मार्गे कारंजा चौक आणि पुढे गर्दे वाचनालय सभागृह येथे या पदयात्रेचं रूपांतर जनसंवाद सभेमध्ये होईल। याचं नेतृत्व भंते विनाचार्य करतील, तसेच त्यांच्यासोबत असलेले प्रमुख भंते करतील। आणि या यात्रेसाठी मी आमच्या समितीच्या वतीने सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना आवाहन करतो की या यात्रेच्या दिवशी सर्वांनी पदयात्रेमध्ये सुद्धा उपस्थित राहावे व होणाऱ्या धम्मध्वज यात्रेच्या जनसंवादात जो कार्यक्रम होणार आहे गर्दे वाचनालय येथे या कार्यक्रमासाठी सुद्धा उपस्थित राहावे ही सर्वांना नम्र विनंती करतो।